मला 11 वर्षापूर्वी हार्टचा प्रॉब्लेम झाला होता. माझे हार्ट ब्लॉकेज होते. तर मी ऑपरेशन केलं डॉक्टरनी माझं. घरचे तरी खूप घाबरलं होतं. ते म्हणले की तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल तर तुम्हाला पॅरलायचा अटॅक येऊ शकतो मला. आणि त्यांनी माझं ऑपरेशन केलं घरच्यांना घाबरून. पण तेव्हापासूनचे मी गोळ्या खातोय. त्या गोळ्या आत्तापर्यंत मी आता 40-45 वर्ष आहे. 11-12 वर्षापासून त्या गोळ्या माझ्या चालू होत्या. त्या कंटिन्यू माझ्या 1 ते 2 mg, 2 च्या 3, 3 च्या 4 अशा 5 mg पर्यंत माझ्या गोळ्या गेल्या होत्या 11 वर्षामध्ये. आणि एक गोळ्याच्या माझे 7 ते 8 गोळ्या झाल्या होत्या आता. पण 2 महिन्यापूर्वी सरांनी मला दिला अमृत ज्यूस. मी ते चालू केलं. 2 महिन्यात मी चेकअप केल्यानंतर माझ्या थोडा हात दुखा डावा म्हणून. तर मी चेक केलं तर त्या रिपोर्ट जे आले माझ्या छातीत ज्या गाठी म्हणून होत आहेत त्या गाठी पण कमी झाल्या. आणि डॉक्टर म्हणले की तुमच्या त्या क्लॉटिंग होती ती पण खूप कमी झालेली आहे. आणि तुम्हाला आता जे तुम्ही घेताय ज्यूस तो चालू ठेवा म्हणजे त्या गोळ्या पण चालू ठेवा. आणि त्यांनी आता हार्टच्या गोळ्या कमी करून फक्त माझ्या किडनी होते म्हणजे किडनी माझ्या गोळ्याच्या गेल्या तुमच्या शरीरामध्ये. त्यामुळे तुमच्या किडनीवर साईड परिणाम झाला असतो तुमच्या. त्यामुळे त्यांनी किडनी स्वच्छ व्हायच्या फक्त गोळ्या माझ्या चालू केल्या. ज्या गोळ्या माझ्या पहिले 3 टाईम होत्या सकाळ दुपार संध्याकाळ त्या आता फक्त सकाळी संध्याकाळ 2 टाईम फक्त गोळ्या आहेत. आणि त्या पण पहिल्या खूप मोठ्या मोठ्या कॅप्सूल होत्या त्या आता बारक्या गोळ्या झाल्या आहेत. त्याची किंमत पण 6 ते 7 हजार रुपये होती. ती आता 2 ते 3 हजार फक्त किंमत झाली. त्याच्यामुळे फायदा झाला माझ्या एवढा फायदा झाला तर मग मी लोकांना सांगायला लागलो ते माझ्या वाईफला पण दिलं, माझ्या मुलीला पण दिलं. माझ्या वाईफचं वजन वाढत होतं लग्न झाल्यापासून 10 वर्षापासून. तिचं वजन कमी रोज 30-35च्या आसपास होतं. आता तिचं वजन कमी ती 50 वर्षाचं वजन झालं. तिचं रक्त वाढत नव्हतं. रक्त 2 ते 3 पॉईंट होतं तिचं असायचं. पण ती फिट असायची नाही का. तिचं रक्त आता कमी 8 ते 9 पॉईंट रक्त झालं तिचं 2 महिन्यामध्ये. खूप चांगला रिझल्ट आला मला याचा. मी बऱ्याच लोकांना सांगतो पण आहे. बरेच लोक घेतात पण रिझल्ट पण चांगला येतो. थँक्यू.